नमस्कार. आज आपण स्ट्रॉबेरी किचन कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आहे हिरव्या रंगाची ऊल, लाल आणि सफेद या 3 रंगाची ऊल लागेल आपल्याला. पक्कड, कातर, क्रोशा हुक सुई, त्यानंतर कीचेन, मार्कर, नीडल, कॉटन कापूस आणि फेविबॉन्ड हे साहित्य आपल्याला लागणार आहे. सुरुवातीला आपण ही लाल रंगाची ऊल घेणार आहोत आणि एक मॅजिक रिंग तयार करणार आहोत. अशी सुई घालून टाकायची आहे आणि हा दोरा इथे नीडलमध्ये ओढून घ्यायचा आहे क्रोशा हुकमध्ये. आणि मग अशा इथे एक चेन करायची आहे आणि या रिंगमध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशे करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. 6 सिंगल क्रोशे करून झाल्यानंतर इथे हा दोरा सुई हवी असेल तर काढून ठेवा. हे 6 सिंगल क्रोशे असे पकडायचे आहे आणि हा जे टोक आहे दोऱ्याचं ते खेचून घ्यायचं, म्हणजे हे सगळे टाके एकत्र येतील. निघा असे हे असे एकत्र येतील. त्यानंतर पहिला जो आपण सिंगल क्रोशे घातला होता हा इथे आपल्याला स्लिप स्टिच टाकायची आहे. हा सुईवर उचलून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला स्लिप स्टिच घालायची आणि ती खेचून घ्यायची अशी. इथे एक स्लिप स्टिच घातल्यानंतर एक चेन करायची. चेन केल्यानंतर जिथे आपण स्लिप स्टिच टाकली होती तिथूनच आपल्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात करायची. दुसरा राऊंड करता करता हा दोरा आपण इथला हा हाईड करत जाणार आहोत. जिथे आपण स्लिप स्टिच टाकली होती तिथेच पुन्हा सुई टाकायची आहे आणि एक सिंगल क्रोशे करायचं आहे तिथे. पुढच्या स्टिचमध्ये पण हा दोरा हाईड करत जाणार आहोत. अशा प्रकारे पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे करायचे. आपण पहिला एक सिंगल क्रोशे केला, त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे. असेच हे 6 करून घ्यायचे. इथे पुन्हा सिंगल क्रोशे डबल इन्क्रीज करायचे आहेत. त्याला इन्क्रीज म्हटलं जातं. आपण 2 टाके एकत्र करतो त्याला. इथे सिंगल क्रोशे, इथे 2 सिंगल क्रोशे एकाच स्टिचमध्ये टाक. आपण हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया अशा पद्धतीने. पहिल्या ओळीवरती आपण 6 केलेले आहेत. त्यानंतर हे जे केले आहेत एक सिंगल क्रोशे एक इन्क्रीज म्हणजे 2 एकत्र सिंगल क्रोशे केलेले आहेत. हे एकूण 9 टाके होतात. 9 टाके झाल्यानंतर इथे आपण
पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करणार. आणि ती खेचून घ्यायची. एक चेन करायची आहे. आता तिसऱ्या ओळीमध्ये आपण एक सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि एक इन्क्रीज म्हणजे 2 सिंगल क्रोशे एकत्र करणार आहोत. आपण जिथे स्लिप स्टिच टाकले तिथूनच स्टार्ट करतो आहोत. हा सिंगल क्रोशे झाला. त्यानंतर पुन्हा सिंगल क्रोशे, आणि पुढच्या चेनमध्ये दोन सिंगल क्रोशे घालायचे. एक आणि 2 इन्क्रीज करायचे. आपले हे दुसऱ्या ओळीवर 9 टाके झालेले आहेत. तिसऱ्या ओळीवर एकूण 12 टाके होतील. एक सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि एक इन्क्रीज. अशा पद्धतीने ही ओळ आपण पूर्ण करून घेऊयात. तिसऱ्या ओळीवर हे एकूण आपण 12 टाके करून घेतलेले आहेत. सिंगल क्रोशे आणि 2 डबल सिंगल क्रोशे एका चेनमध्ये. अशा प्रकारे हे एकूण 12 टाके झालेले आहेत. पहिल्या सिंगल क्रोशेच्या स्टिचमध्ये आपण स्लिप स्टिच करणार. खेचून घ्यायची. एक चेन करायची. चौथ्या राऊंडला सुरुवात करतोय आपण. पुन्हा जिथे स्लिप स्टिच टाकले तिथे एक सिंगल क्रोशे घालायचे. तुम्हाला हवा असेल तर मार्करच्या सहाय्याने इथे एंड करण्यासाठी आपण मार्कर लावू शकतो. हा एक सिंगल क्रोशे झाला. दुसरा सिंगल क्रोशे, दोन, तिसरा सिंगल क्रोशे, 3 सिंगल क्रोशे घालायचे आहेत आणि एक पुढच्या चेनमध्ये इन्क्रीज करायचे. म्हणजे 2 सिंगल क्रोशे एकत्र घालायचे. बघा अशा प्रकारे 3 सिंगल क्रोशे प्रत्येकी एक चेनमध्ये घालायचे आहे आणि पुढच्या चेनमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे एकत्र करायचे आहे. असा हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. चौथ्या राऊंडला आपण 3 सिंगल क्रोशे, एक इन्क्रीज अशा पद्धतीने 3 वेळा करून घेतलेले एकूण आपले 15 टाके झालेले आहेत. तुम्ही मोजले तर बरोबर 15 होणार. पुढे पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच टाकायचे आहे. एक चेन, पुन्हा जिथे स्लिप स्टिच केली तुम्ही तिथे सुई टाकायची. एक सिंगल क्रोशे आणि मार्कर टाकून घ्यावा असेल तिथे. हा एक सिंगल क्रोशे झाला. आता आपली ही 1 2 3 4 5वी लाईन, 5वी रांग सुरू आहे. इथे आपल्याला 4 वेळा सिंगल क्रोशे घालायचा आहे. 1 2 3 4 सिंगल क्रोशे घालायचे आहे आणि 5व्या स्टिचमध्ये आपल्याला एक इन्क्रीज करायचं आहे. आपला हा एक सिंगल क्रोशे झाला. 2 3 आणि 4.
4 सिंगल क्रोशेवर आपण 4 सिंगल क्रोशे केले. पुढच्या चेनमध्ये आपण इन्क्रीज करणार आहोत. तर लक्षात घ्या, इन्क्रीज म्हणजे 2 सिंगल क्रोशे एकत्र घातलेले आहे. मी इन्क्रीजच म्हणेन म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. अशा पद्धतीने ही 5वीला. मग मोजताना तुम्ही अशा पद्धतीने मोजलं तरी चालेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे एकत्र करणार म्हणून 11 आणि 12. 11 आणि 12 अशी ओळ आपण पूर्ण करून घेऊया. 12 नंतर इथे आपण 13 14 15 16 आणि 17 18 एकत्र केले म्हणून 17 18 एकूण 18 टाके इथे 5व्या ओळीत आपले होतात. इथे स्लिप स्टिच घालायचे मार्कर काढून टाकून. एक चैन. पुढच्या ओळीवर आपल्याला एकूण 21 टाके करायचे आहेत. त्याच्यासाठी 5 चैनवर 5 सिंगल क्रोशे घालायचे आहेत आणि 6व्या चैनमध्ये आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7 एकत्र करायचं. 6 आणि 7 असं 3 वेळा करायचे. 7 7चे आपण करून घेऊया ती ओळ. या ओळीवर आपण 7 7च्या ग्रुपने 3 वेळा करून घेतलेले आहेत. म्हणजे एकूण 21 टाके होतात. हे आपण 5 सिंगल क्रोशे घातले, प्रत्येकीवर 1 1 आणि 1 आपण डबल इन्क्रीज केलेला आहे. एकाच चेनमध्ये 2 सिंगल क्रोशे असे हे 21 टाके झालेले आहेत. त्यानंतर पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायची आहे. त्यानंतर चैन आणि त्याच स्लिप स्टिचच्या इथे एक सिंगल क्रोशे. मार्कर लावून घ्या म्हणजे तुमचं काम सोपं होईल. पहिली स्टिच कुठे आहे ती लक्षात राहते एवढ्यासाठीच. हे 21 झाले. त्यानंतर पुढच्या ओळीवर 7व्या ओळीवर आपण साधारण 6 सिंगल क्रोशे करायचे आहे प्रत्येकी आणि 1 इन्क्रीज करायचा आहे. हा 1 झालेला आहे. 2 3 4 5 6 7 आणि 8 एकत्र करतो आपण. 7 8 8च्या टप्प्याने 3 वेळा करायचे तसे. हा एक टप्पा झाला. 8 8 2 16 8 3 24 टाके आपले इथे ह्या ओळीवर झाले पाहिजेत. आपण करून घेऊया. आपण हे 8 8च्या टप्प्याने केलेली ओळ जी आहे ती एकूण 3 वेळा केल्यामुळे 24 टाके आपले हे होतात. त्यानंतर इथे स्लिप स्टिच घालायची आहे. पुन्हा एक चेन करायची आहे. त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशे घालायचा आहे. तो आपण मोजण्यामध्ये धरायचा आहे, लक्षात घ्या. इथे मार्कर हवा असेल तर टाकून घ्या असा. हा एक सिंगल क्रोशे झालेला आहे. आता आपण काय केलेलं लक्षात घ्या. इथे
एक सिंगल क्रोशे, एक इंक्रीज. इथे एक सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे, एक इंक्रीज. इथे एक सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे 3 वेळा केलेला आहे आणि एक इंक्रीज. इथे 4 वेळा सिंगल क्रोशे केले, एक इंक्रीज केली. इथे आपण 5 वेळा सिंगल क्रोशे केले, एक इंक्रीज केली. इथे आपण 6 वेळा सिंगल क्रोशे केले आणि एक इंक्रीज केली. असे 24 टाके झालेले आहेत आपले. पुढच्या ओळीवरती आपल्याला एकूण 27 टाके करायचे आहेत. तर आपल्याला 7 सिंगल क्रोशे घालायचे आहेत आणि 8-9 हा इंक्रीज करायचा आहे. बघा, हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वेळा आपण सिंगल क्रोशे प्रत्येक चेनवर घातले आणि पुढच्या चेनमध्ये आपण इंक्रीज करणार आहोत, म्हणजे 2 सिंगल क्रोशे एकत्र घालणार आहोत. 7 आणि 8-9 आपण एकत्र घातलेले आहे. 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27. म्हणजे आपले ह्या ओळीवर 27 टाके सिंगल क्रोशे झाले पाहिजे. ते आपण करून घेऊयात. 27 टाके झाल्यानंतर इथे पहिल्या स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच घालायची आहे आणि एक चेन. त्यानंतर पुढच्या ओळीवरती आपल्याला एकूण 30 टाके करून घ्यायचे आहे. इथे आपण चेन केलेली आहे, एक सिंगल क्रोशे केलेले आहेत. या ओळीवरती आपल्याला 8 सिंगल क्रोशे करायचे आहे. आपली ही साधारण 9वी ओळ सुरू आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9वी ओळ. 9व्या ओळीवरती 2 हा पहिला घातलेला आहे आपण, 2, दुसरा, 3, 4, 5, 6, 7, 8 आपण एक SC टाकलेला आहे. 9, 10 आपण एकत्र इंक्रीज करणार आहोत. 9 आणि 10. ही ओळ आपण पूर्ण करून घेऊया 10च्या टप्प्याने 3 वेळा. आपण हे 9व्या ओळीवरती 30 टाके पूर्ण करून घेतलेले आहेत. शेवटी प्रत्येक वेळेला आपण जसं करतो तसं स्लिप स्टिच आणि एक चेन. पुढची ओळ 10, 11 आणि 12 या 3 ओळी आपण 30च्याच करणार आहोत. ही आपली 30ची झालेली आहे. आणखी 3 ओळी आपण प्रत्येकावर एक सिंगल क्रोशे टाकणार आहोत. असे आपण 30 करणार आहोत. हा 1, इथे आपण मार्कर लावून घेऊया. आपल्या या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ओळी झालेल्या आहेत. 10, 11 आणि 12 या 3 ओळी 30च्या सिंगल क्रोशेच्या करायचे. इथे आपल्याला कुठेही इंक्रीज करायचं नाही, फक्त सिंगल क्रोशे प्रत्येकावर घालायचे आहेत. अशा पद्धतीने 2, 3, 4 असे आपण हे 30च्या 3 ओळी करून घेऊया. 10, 11 आणि 12 अशा 3 ओळी पूर्ण करूयात. आपण 10, 11 आणि 12
या 3 ओळी 30-30च्या करून घेतलेल्या आहेत. एंडला स्लिप स्टिच टाकायची आहे आणि एक चैन. तर इथे पुढे एक 13वी ओळ आपण करतो आहोत. एक मार्कर लावून घ्या स्टार्टला. आवश्यक असेल तुम्हाला तर लावा, नसेल तुमच्या लक्षात येत असेल तर लावायची गरज नाही. आता इथे आपण हा एक सिंगल क्रोशे घातलेला आहे. असेच 4 सिंगल क्रोशे आपल्याला घालायचे आहेत, प्रत्येकी एक. 2 3 आणि 4. 4 सिंगल क्रोशे घातल्यानंतर 13व्या ओळीवरती 4 सिंगल क्रोशे घातल्यानंतर हा फ्रंट लूप उचलायचा आहे या पुढच्या चेनचा आणि त्याच्या पुढच्या चेनचा, म्हणजे 2 चेनचे फ्रंट लूप आपण उचललेले आहेत आणि त्याचा एक सिंगल क्रोशे करायचा. याला डिक्रीज म्हणलं जातं, म्हणजे एक टाका आपण कमी केलेले आहे. पुन्हा बघा, 1 2 3 4 सिंगल क्रोशे आपण प्रत्येकी एक एक घातलेला आहे. आणि पुढचे जे 2 लूप आहेत, इथे 2 साखळ्या आपल्याला ह्या दिसत आहेत, त्याचा फ्रंट लूप उचलायचा आहे. हा पुढचा जो लूप आहे तो उचलायचा आहे दोन्हीचा. अशा पद्धतीने, आणि त्या दोनाचा एकच करायचा आहे आपल्याला सिंगल क्रोशे. अशा पद्धतीने ही ओळ पूर्ण करून घेऊया. हे एकूण 25 टाके होतील. आता आपण कमी करत चाललो. 4 सिंगल प्रत्येकी एक एक घालायचं आहे. 2 लूप उचलून एक टाका आपल्याला कमी करायचा आहे, त्याला डिक्रीज म्हटलं जातं. आपण ही ओळ पूर्ण करून घेऊयात संपूर्ण इथपर्यंत. आपण ही कृती 5 वेळा करतोय, म्हणजे 5 टाके आपण कमी केलेले आहेत. आता 30चे आपले 25 टाके झालेले आहेत. इथे हा मार्कर काढून घ्या आणि इथे सिंगल क्रोशे आपल्याला स्लिप स्टिच घालायची आहे अशा पद्धतीने, आणि एक चैन. पुढे आता आपल्याला पुढच्या ओळीवरती आपली 13व्या ओळीवरती 25 टाके झालेले आहेत. 14व्या ओळीवरती आपल्याला 30 टाके करायचे. त्यासाठी आपण 1 2 3 सिंगल क्रोशे प्रत्येकी आपण एक एक घातलेला आहे. आणि 4था आणि 5वा आपण डिक्रीज करणार आहोत. फ्रंट लूप उचलणार आहोत अशा पद्धतीने. 5व्याचा पण फ्रंट लूप उचलायचा आहे, अडी घ्यायची आहे आणि हा एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा, जे आपण एक लुप्त केलेला आहे. पुढे पुन्हा 1 2 3 4था आणि 5वा आपण लुप्त इथे अडी उचलून लूप उचलून आपण एकच सिंगल क्रोशे. अशा पद्धतीने ही ओळ पूर्ण करून घेऊयात. आपले 20 टाके होतील इथे. शेवटी ते स्लिप स्टिच घालायची आहे. आणि एक चैन. आता पुढच्या ओळीवरती
आपल्याला हे आपले 20% झाले आहे. 15 करायचे आहेत. तर 1 2 प्रत्येकी 1 1 2 घातले. पुढे 2 डिक्रीज करायचे आहे. फ्रंट लूप उचलायचा आहे. बघा इथे हे इथला आणि 1 2 आपण सिंगल सिंगल घातले. 3 आणि 4चा आपण पुढचा फ्रंट लूप उचलणार आहोत. अशा पद्धतीने हे बघा आपण 2 लूप उचललेले आहेत आणि अडी ओढून घ्यायची आणि मग सिंगल क्रोशे करायचं आहे. पुन्हा बघा 1 2 आणि पुढचे 2 लूप आपण उचलून घेणार. हा एक उचलला आणि त्याच्या पुढच्या साखळीचा फ्रंट लूप उचलणार आहोत. तिथे एक सिंगल क्रोशा करणार. अशा पद्धतीने ही ओळ आपण पूर्ण करून घेऊया. ही ओळ आपण पूर्ण केलेली आहे अशा पद्धतीने. आता स्टफिंग करून घ्या, म्हणजे कापूस थोडा भरून घेऊया तिथे आपण. जेवढा आवश्यक आहे तेवढाच भरा. या ओळीला आपण शेवटी एक स्लिप स्टिच आणि चेन केलेली आहे. कापूस भरून घेतलेला आपण. पुढे पुढची ओळ जी आहे ती 16वी ओळ, ती आपल्याला इथे एक सिंगल क्रोशे, जिथे आपण स्लिप स्टिच केली तिथे पहिला सिंगल क्रोशे घाला. मार्कर तुम्हाला हवा असेल तर लावून घ्या. काही वेळेला पहिली स्टिच लक्षात येत नाही म्हणून. पुढे एक डिक्रीज करायचं आपल्याला. फ्रंट लूप उचलायचा आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या चेनचा. बघा 1 आणि 2 आणि इथे एक सिंगल क्रोशे टाकायचा आहे. पुन्हा एक सिंगल क्रोशे, एक डिक्रीज. अशी ही ओळ आपण पूर्ण करून घेऊया. एक सिंगल क्रोशे, एक डिक्रीज. शेवटी मार्कर काढून एक स्लिप स्टिच आणि एक चेन करा. आता आपली शेवटची जी ओळ आहे 17वी, ती आपण इथे डिक्रीज करत जाणार आहोत. फक्त आपण ही एक चेन केलेली आहे त्याचाच पहिला लूप उचलायचा आहे. त्याच्या पुढच्या चेनचा लूप उचलायचा आहे. डिक्रीज केला 1 2 असे 5 होतील आपले. हे 5 डिक्रीज होतील. करून घेऊयात आपण. हे 5 डिक्रीज झाल्यानंतर मार्कर काढून टाकायचं आहे. तिथे स्लिप स्टिच टाकायची आहे आपली. इथे स्लिप स्टिच टाकायची आहे. अशी. आणि यानंतर हा दोरा थोडा ओढून घ्या
आणि कट करून घ्या. कट केलेलं जे टोक आहे ते आपण मोठ्या नेड्याच्या सुईमध्ये ओवून घेतलेलं आहे आणि इथे हे जे टाके दिसत आहेत ते आपण बंद करून घ्यायचे आहेत आपल्याला. मग आपण अशा पद्धतीने सुईने ते बंद करत जाणार आहोत. साधारण 5 टाके असतात. हे सहज दिसतात. हे तुम्हाला इथे बघा. हे बंद केल्यानंतर हा दोरा इथे हवी असेल तर गाठ मारा किंवा तो सुटू नये म्हणून फक्त गाठ मारायची आपल्याला, बाकी काही नाही. आणि तो खाली ओढून घ्या. इकडे लुप्त करून टाका आणि हे कट करून. अशा पद्धतीने ही स्ट्रॉबेरी आपली तयार झालेली आहे.